नमस्कार मित्रांनो, कर्मबंधन चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही आपल्याला पुत्रदा एकादशीचे महत्त्व, पूजन विधी, व्रत आणि त्या दिवशी करायच्या उपायांविषयी माहिती सांगणार आहोत। पण तत्पूर्वी जर का आपण आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राइब जरूर करा आणि सोबतच असणारे घंटीचे बटन अवश्य दाबा, जेणेकरून आमच्या वेगवेगळ्या उपायांचे व्हिडिओज आपल्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचतील। मित्रांनो, अशा प्रकारच्या उपायांचे व्हिडिओज आपल्यासाठी सादर करताना आम्हाला अनेक शास्त्रांचा, पुराणांचा सखोल अभ्यास करून हे उपाय मिळवावे लागतात व पूर्ण निष्पन्नांती मगच हे उपाय आपल्या समोर सादर केले जातात। त्यामुळे आपण अवश्य आमच्या व्हिडिओजना लाईक आणि शेअर करत चला। आपण केलेल्या लाईक आणि शेअरमुळे आम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओज आपल्यासाठी बनविण्यास प्रोत्साहन मिळते। तर कमीत कमी एक लाईक आपण अवश्य करत चला। मित्रांनो, श्रावण महिन्याच्या शुद्ध पक्षात येणारी एकादशी पुत्रदा एकादशी म्हणून ओळखली जाते। प्रत्येक मराठी महिन्यातील शुद्ध आणि वद्य पक्षात येणाऱ्या एकादशीच्या दिवशी श्रीहरी विष्णूंचे पूजन, आराधना, उपासना, नामस्मरण करण्याची प्राचीन परंपरा आपल्याकडे आहे। एकादशी ही तिथी भगवान महाविष्णूंची लाडकी तिथी मानली जाते। श्रावण महिन्याच्या शुद्ध पक्षात येणारी एकादशी पुत्रदा एकादशी म्हणून ओळखली जाते। याचप्रमाणे पौष महिन्यातही पुत्रदा एकादशी साजरी केली जाते। मात्र श्रावण महिन्यातील पुत्रदा एकादशीचे महत्त्व फार वेगळे आणि विशेष असे मानले जाते। मित्रांनो, पूर्वीच्या काळात पुत्रदा एकादशीचे व्रत पुत्रप्राप्तीच्या आशेने केले जात असे, परंतु आधुनिक काळात संतान प्राप्तीसाठी विज्ञानाने इतके मार्ग शोधून काढले आहेत की त्यासाठी असे एखादे व्रत करावे हे लोकांच्या ध्यानीमनीही येत नाही। तर अशी ही पुत्रदा एकादशी बुधवार 18 ऑगस्ट 2021 रोजी साजरी होत आहे। या पुत्रदा एकादशी तिथीचा प्रारंभ बुधवार 18 ऑगस्ट 2021 रोजी पहाटे 3:20 होत आहे व पुत्रदा एकादशी तिथी समाप्ती गुरुवार 19 ऑगस्ट 2021 रोजी रात्री 1:05 होत आहे। व्रताचा सांगता मुहूर्त गुरुवार 19 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी 6:32 ते 8:29 पर्यंतचा आहे। भारतीय पंचांगानुसार सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा असल्यामुळे श्रावण महिन्यातील शुद्ध पक्षातील पुत्रदा एकादशी बुधवार 18 ऑगस्ट 2021 रोजी साजरी करावी। पुत्रदा एकादशी व्रत पूजन विधी कशा पद्धतीने करावा हे आपण जाणून घेऊया। पुत्रदा एकादशी दिवशी सकाळची नित्य कर्म आटोपल्यानंतर व्रताचरण करणाऱ्यांनी पुत्रदा एकादशी व्रत आणि श्री विष्णू पूजनाचा संकल्प करावा। श्री विष्णूंची चौरंगावर स्थापना करावी, श्री विष्णूंचे आवाहन करावे। यानंतर पंचामृत अभिषेक अर्पण करून त्याचाच नैवेद्य दाखवावा। मुख्य अभिषेक करावा। अभिषेक झाल्यानंतर वस्त्र, गंध, अक्षता, तुळशीची पाने, ऋतूनुसार फुले, फळे श्री विष्णूंना अर्पण करावीत। धूप, दीप आणि नैवेद्य दाखवून श्री विष्णूंची आरती करावी। यानंतर मनापासून नमस्कार करून सर्वांना प्रसादाचे वाटप करावे। शक्य असल्यास श्री विष्णू सहस्त्रनामाचे पठण करावे व यथाशक्ती दान करावे। यानंतर पुत्रदा एकादशी व्रताची सांगता कशा पद्धतीने करावी हे आपण पाहूया। पुत्रदा एकादशीचे व्रत आचरणाऱ्यांनी मनात कोणत्याही प्रकारचा संशय ठेवू नये असे म्हटले जाते। तसेच व्रताच्या दिवशी केवळ फलाहार घ्यावा। ज्यांना केवळ फलाहार करणे शक्य नाही त्यांनी सात्विक आहार घ्यावा। शक्यतो कांदा, लसूणयुक्त उग्र पदार्थ खाणे टाळावे। एकादशी दिवशी केलेल्या व्रतानंतर दुसऱ्या दिवशी उठून स्नानादिक कार्य आटोपल्यानंतर एकादशी व्रत सांगतेचा संकल्प करून तो पूर्ण करावा। यावेळी श्री विष्णूंची मनोभावे पूजा करावी। व्रताच्या यशस्वीतेसाठी श्री विष्णूंचे आभार मानावेत। व्रत आचरण काळात कोणाबाबतही अपशब्द बोलू नयेत। पूजा करताना कोणाच्याही बाबतीत मनात ईर्ष्या उत्पन्न करू नये। तसेच व्रताचरण करताना अनावधानाने झालेल्या चुकांबाबत श्री विष्णूंकडे क्षमायाचना करावी। तर मित्रांनो, पुत्रदा एकादशी दिवशी करायच्या उपायांबद्दल आता आपण जाणून घेऊया। पुत्रदा एकादशी दिवशी संध्याकाळच्या वेळी म्हणजे
सूर्यास्तानंतर तुळशी समोर गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करावा व ओम वासुदेवाय नमः, ओम वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत तुळशीला 11 प्रदक्षिणा घालाव्यात। या उपायामुळे आपल्या घरामध्ये सुख, शांती आणि समृद्धी नांदते। हा मंत्र आपल्याला व्हिडिओच्या स्क्रीनवर तसेच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये किंवा आमच्या starlive.in या वेबसाईटवर मिळून जाईल। मंत्र पुन्हा एक वेळ सांगतो, ओम वासुदेवाय नमः, ओम वासुदेवाय नमः। मित्रांनो, पुत्रदा एकादशी दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंना पूजेमध्ये पिवळ्या रंगाची फुले अर्पण केल्याने आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात। तसेच पुत्रदा एकादशी दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंना खिरीमध्ये तुळशीची पाने घालून नैवेद्य दाखवल्याने आर्थिक समस्या समाप्त होतात, तसेच घरातील वातावरण शांत राहते। पुत्रदा एकादशी दिवशी पिवळ्या रंगाची फळे, कपडे आणि तांदूळ श्रीहरी विष्णूंना अर्पण करावीत व नंतर या सर्व वस्तू एखाद्या गरीब व्यक्तीस दान म्हणून द्याव्यात। पुत्रदा एकादशी दिवशी पिंपळाच्या वृक्षाला जल अर्पित केल्याने कर्जातून मुक्ती मिळते। पुत्रदा एकादशी दिवशी सौभाग्यवती स्त्रियांना घरी बोलावून त्यांना फलाहार द्यावा, तसेच त्यांना सौभाग्याची लेणी म्हणजेच शृंगाराचे साहित्य भेट म्हणून द्याव्यात। धनप्राप्तीसाठी पुत्रदा एकादशी दिवशी भगवान श्रीहरी विष्णू समवेत माता लक्ष्मींचेही पूजन केल्याने सौभाग्याची प्राप्ती होते। पुत्रदा एकादशी दिवशी सकाळी लवकर उठून स्नानादी नित्य कर्मातून निवृत्त होऊन भगवान श्रीहरी विष्णूंचा केसर मिश्रित दुधाने अभिषेक करावा। पुत्रदा एकादशी दिवशी सकाळी लवकर उठून स्नानादी नित्य कर्मातून निवृत्त होऊन श्रीमद भगवत कथेचा पाठ केल्याने भगवान श्रीहरी विष्णू प्रसन्न होतात। पुत्रदा एकादशी दिवशी तुळशीच्या माळेने ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र आपल्याला व्हिडिओच्या स्क्रीनवर तसेच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये किंवा आमच्या starlive.in या वेबसाईटवर मिळून जाईल। मंत्र पुन्हा एक वेळ सांगतो, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा आपण यथाशक्ती जप करावा। पुत्रदा एकादशी दिवशी दक्षिणावर्ती शंखाचे पूजन केल्याने भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी प्रसन्न होतात व आपल्याला धनलाभ होतो। अशा प्रकारे या पुत्रदा एकादशीचे आध्यात्मिक महत्त्व फार आहे। आपण हे व्रत अवश्य केले पाहिजे। तर मित्रांनो, आपणही या श्रावण महिन्यातील पुत्रदा एकादशीचे दिवशी हे व्रत अवश्य करून पहा। या व्रतामुळे आपल्या जीवनातील सर्व बाधा, अडचणी, त्रास, संकटे संपून जातील। आपल्या जीवनातून दुःख, दरिद्रता, दुर्भाग्य कायमचे निघून जाईल। या उपायाचे आपल्याला फार चमत्कारिक परिणाम अनुभवायला मिळतील। मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।